धर्मसत्तेने राजसत्तेवर कब्जा केल्याने भारताची लोकशाही धोक्यात. मागील 12 वर्षापासून भारतामध्ये धर्मसत्तेने राज्यसत्तेवर कब्जा केला असून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे भारतीय संविधानातील मूल्य संपुष्टात आले आहेत. भारताच्या संसदेत आणि राजसत्तेत धर्मवादाची संख्या वाढल्यामुळे शासन आणि प्रशासन धर्मनिरपेक्षता हे संविधानिक तत्व बाजूला सारून धर्मांधता आणि दैववाद पोसला जात आहे. लोकशाही ऐवजी एकाधिकारशाही वाढीस लागली आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली असून पुन्हा एकदा प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे. हा धोका लक्षात घेऊन भारतीय जनतेने आपापसातील लहान सहान मतभेद बाजूला सारून लोकशाही वाचवण्यासाठी संघटितपणे लढा द्यावा, असे आवाहन कोल्हापूर येथील परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी केले आहे. लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये लसाकम आणि G24 संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने परिवर्तनवादी कार्यकर्ते नरसिंग घोडके यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता विचारमंथन शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक शरद गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य RD निटुरकर उपस्थित होते. 3 सत्रात दिवसभर चाललेल्या या शिबिरात हिंदू राष्ट्रवादीची वाटचाल या विषयावर प्राध्यापक डॉक्टर अशोक नारनवरे यांनी मांडणी केली, तर हिंदू राष्ट्रवाद देशावरील आपत्ती या विषयावर गडहिंग्लजचे प्राध्यापक डॉक्टर ज्ञानराजा चिगडीकर यांनी आपले विचार मांडले, तर सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रोफेसर हर्षवर्धन कोल्हापूरकर यांनी राष्ट्रावरील संकट परतविण्यासाठी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. समारोपीय भाषण करताना लास्कामाचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोरवे यांनी समतेऐवजी समरसता रुजविण्यासाठी सरकार काम करीत असून हे कृत्य संविधान विरोधी आणि लोकशाही संपवण्यासाठी केले जात असलेले कटकारस्थान आहे, असा स्पष्ट आरोप केला. कार्यक्रमाच्या शेवटी सत्कार मूर्ती परिवर्तनवादी कार्यकर्ते नरसिंग घोडके यांचा सत्कार करण्यात आला. लातूर, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आणि अभ्यासक मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले, तर बरकत काझी यांनी आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री रामराजे आंतराम, बालाजी सोनकांबळे, राजकुमार नामवाड, मंगलताई कांबळे आणि छगन घोडके यांनी परिश्रम घेतले. राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले, लातूर.